सर्वांना जय भीम आणि सर्वांचे आभार. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय बाय. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. भीम विचार 358 या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर फायनली माझ्याकडे हे प्ले बटन आले आहे. जेव्हा चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होता तेव्हा यूट्यूब आपल्याला हे पाठवतं मीन्स आपल्याला हे ऑर्डर करावं लागतं. लिंक वगैरे येते आपल्या YT स्टुडिओवरती, तर तिथून हे ऑर्डर करावं लागतं. तर मी 2021 पासून बाबासाहेबांवरती, छत्रपती शिवाजी महाराज, जे आपले मोठमोठे नेते होऊन गेले किंवा जे समाजसुधारक लोक होऊन गेले त्यांच्यावरती मी व्हिडिओज बनवत आलेलो आहे. तर मी आणि त्याच्यासोबत मी जवळजवळ 2-3 चॅनल ऑलरेडी रन करत होतो. पण फायनली बाबासाहेबांचं चॅनल एवढं ग्रोथ झालं म्हणजे लास्ट 2025मध्ये जूनपासून ते जास्त म्हणजे मे बी आय गॉट 80,000 सबस्क्रायबर. जे म्हणजे मी 50,000 सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये आलेले होते कारण की माझी रील व्हायरल झालेली. तर फायनली हे माझ्या हातामध्ये आलेलं आहे. तर एवढी एक्साइटमेंट दिसणार नाही कारण की खूप दिवस झाले माझ्यापाशी आलेलं आहे, पण मी ओपनच केलं नाही. नाहीतर जेव्हा आलेलं तेव्हा मी खूप एक्सायटेड होतो. आता आणि आईची पण सोबत आलेली आहे. तर आईच्या हातापेक्षा दुसरं काय म्हणू शकतो आपण की आईच्यापेक्षा काय बेटर राहणार ओपन केल्यापेक्षा. आणि मागं बाबासाहेब, तर बाबासाहेबांमुळेच एवढं पॉसिबल झालं की 1 लाख सबस्क्रायबर. मी कन्सिस्टन्सी करत राहिलो. जवळजवळ मी ऑल ओव्हर म्हणजे 7 ते 8 हजार व्हिडिओ शूट केलेले असतील पूर्ण चॅनल मिळून समजा. आणि ह्या भीम विचारवरती मी 1300 व्हिडिओज टाकलेले आहे. आणि फायनली हे माझ्याकडे आलेलं आहे आणि चॅनल फुल मॉनिटाईज झालेलं आहे. तर ही माझी आई, हे समीक्षा आणि राज आणि आई ओपन करणार. तू कसं कापायचं रे? आता हे की इथून डायरेक्ट काप हे का चालूच राहणार. आईला मी हमेशा व्हिडिओ शूट करायला लावतो तर आई कधी पण नाहीच बोलते कारण की तिला माहितीच नाही कसं काय करायचं. तर नाही तूच ओपन करा. कसं काढायचं? आता मलाच माहिती नाही नेमकं. या हे निघत नाही वाटतं. Even I haven't seen this. So this is पकडते. Let me see it again. असं पकडा असं. So this is our play button. Finally हे माझ्यापाशी आले आणि ऑफिशियली आय हॅवंट डन म्हणजे मी एवढं काही विशेष केलेलं नाही पण ह्याच्यावरती भीम विचार चॅनलचं नाव आणि माझं नाव टाकलं आहे. मी स्वप्नील झालं. मी टाकणार नव्हतं पण म्हटलं ठीक आहे आपलं दिसलं तर पाहिजे काहीतरी. आणि हे चॅनल आपल्या यूट्यूबच्या CEO कडून येतं आपल्याला हे. सो डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर, युअर 100 सबस्क्रायबर, युअर 1000 सबस्क्रायबर. सो हे नोट येतं. एवढं काही माहितीची गरज नाही आपल्याला. आणखी बघू काही स्पेशल आहे का. दॅट्स इट. हे ग्रीटिंग्स कार्ड वगैरे रिकग्निशन युअर टीम यूट्यूबकडून येतं सगळं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सबस्क्रिप्शन माइलस्टोन. तर हे 3 येतात. आणि हे फर्स्ट टाईम मी जेव्हा चालू केलेलं तेव्हा मी असं म्हणजे आय थॉट आय नेवर गेट दॅट सबस्क्रायबर. म्हणजे असं कोणाला पण ज्यांनी चालू केलं तर ऑब्व्हियसली सगळ्यांना वाटतं की चॅनलला सबस्क्रायबर भेटले पाहिजे आणि प्ले बटन वगैरे भेटले पाहिजे. पण मला वाटलं होतं की एवढं लवकर होईल. लवकर म्हणजे मी खूप म्हणजे महिने तर आहेच ऑब्व्हियसली. पण फायनली हे मायापाशी. तर दिस इज अवर प्ले बटन नाव. आधी याची साईज खूप मोठी होती पण आता याने छोटी करून टाकली. सो दिस इज द मिरर. दिस कॉस्ट मी 3 years अँड what I can say I can't tell you in words. म्हणजे या मिररसाठी मी खूप पे केले. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द मॅटर. सो थँक्यू सो मच. जय भीम. आता बाबासाहेबांचे आणि जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांचे सगळ्यांचे याच्यावरती व्हिडिओज आणि लोकांचे इंटरव्ह्यूज आपण घेत राहू फ्युचरमध्ये सुद्धा. तर तुम्ही जो मला सपोर्ट केला आहे तर तो असंच राहू द्या ऑब्व्हियसली. आणि मी आत्तापर्यंत कोणाला म्हटलं नाही की सबस्क्राईब करा वगैरे चॅनलला. फक्त फर्स्ट 2 व्हिडिओज जे आईचा पहिलाच व्हिडिओ होता, आईनी गाणं सिंग केलेलं,
नंतर मी वापस कोणाला म्हटलं पण नाही, कारण की जर तुमच्या कंटेंटमध्ये जर कंटेंट जेन्युइन असेल तर तुम्हाला कोणाला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा हे म्हणायची काही जरूरत नसते. तर ते मला त्यामधून फील झालं, तर त्यानंतर मी कधी म्हटलं नाही. तर जे काय केलं तुम्ही ऑटोमॅटिक केलं. सो आणि ॲट द एंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्यूज थँक्स टू हिम, बिकॉज बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांशिवाय तर हे पॉसिबलच नव्हतं. बाबासाहेबांचेच विचार मी सांगत गेलो आणि जे तुम्हाला आवडत गेले. जर बाबासाहेब नसते तर मग काही आपलं अस्तित्वच नसतं समजा. तर हे पहिलं प्ले बटन, आता आपण गोल्ड बटन वगैरे आता येतच राहतील. सो आय विल शो यू. सो कॅन यू सी दिस वन? दिसतंय का नाही? दिसतंय का?